चंद्रग्रहणादरम्यान आज साई दर्शन हे बंद राहणार आहे। दुपारी 3:20 संध्याकाळी 6:48 या काळामध्ये साई दर्शन हे बंद असणार आहे आणि या ग्रहण काळामध्ये साई समाधीवर तुळशीपत्र ठेवण्यात येणार आहे। ग्रहण संपल्यानंतर मंगल स्नान आणि धूप आरतीनंतर दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। दुपारी काही वेळासाठी साई मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे। दुपारी 3:20 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत साई मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे। तसं आव्हान देखील साई संस्थांकडून करण्यात आलेलं आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो मंदिराचा जो दर्शनी भाग आहे त्या ठिकाणी देखील साई संस्थांकडून फलक लावण्यात आलेला आहे आणि यावर संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। दुपारी 3:10 पासून भाविकांसाठी दर्शन बंद केले जाणार आहे, तर ग्रहणाच्या स्पर्शानंतर मंदिरात विशेष मंत्रोच्चार जे आहे ते केले जाणार आहे। चंद्रग्रहणामुळे साई समाधी मंदिरासह इतर जे मंदिर परिसर आहे ते देखील बंद असणार आहे। जवळपास सायंकाळी 6:48 साई मंदिर जे आहे ते भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। सायंकाळी 7:30 वाजता मंदिरामध्ये साईबाबांच्या मूर्तीवर जे आहे ते मंगल स्नान जे आहे ते झाल्यानंतरच भाविकांना साई मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी रात्रीची जी शेजारती आहे ती देखील नियमित वेळेनुसार होणार असल्याची माहिती जी आहे ती साई संस्थांकडून देण्यात आलेली आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।